शुद्ध तुझ हलताना मन फांदी ओळणाऱ्या पुन्हा मंदी सावल्यांची हिरवी नांदी होई मन शुद्ध तुझ. संध्याकाळी कातर वेळी खोलवरी लागे दिवा थकलेल्या अंधाराला उजेडाचा स्पर्श हवा होई मन शुद्ध तुझ होई मन शुद्ध तुझ. डॉक्टर. येस. येऊ? मी साजिरी शशांक भाले. अरे साजरी ये 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 ये. काय म्हणतेस? मस्त. बस बस बस. बाबा कुठे आहे? बाबांनी मला खालीच सोडलं. तो समोरच्या मद्रास कॅफेमध्ये बसलाय. तिथली कॉफी खूप आवडते त्याला. मला पण खूप आवडते. आणि त्याचं म्हणणं होतं की तुम्हाला माझ्याशी एकटंच बोलायचंय, त्याचा इन्फ्लुएन्स नको. बापरे. समजूतदार बाबाची समजूतदार मुलगी. काय करतेस? आय मीन काय शिकतेस? मी 11वीला आहे. आर्ट्स घेतलंय. पुढे जाऊन काय करायची इच्छा आहे? मला 12वी नंतर बँगलोरला जाऊन डिझायनिंगचा कोर्स करायचा आहे. कमाल. फर्स्ट क्लास. बाबाचं काय म्हणणं आहे? त्यांनी मला फुल फ्रीडम दिलंय. जे हवं ते कर म्हणाले. आणि आई? आईला सुरुवातीला मी इंजिनियर वगैरे व्हावंसं वाटत होतं, पण मी हे सांगितल्यावर तिनेही विरोध वगैरे केला नाही. इनफॅक्ट तिचं फारसं काही म्हणणंच नव्हतं. मे बी ती तिच्या क्रायसिसमध्ये असेल. साजरी बेटा, तू इनफ मोठी आहेस, मॅच्युअर आहेस. इकडचं तिकडचं असं अवांतर न बोलता मी थेट तुला एक गोष्ट विचार. हो. बेटा, जेव्हा आई आणि बाबा वेगळे होत असतात तेव्हा ते मुलांसाठी फार पेनफुल असतं. अशामध्ये कोणाला तरी एकाला निवडणं इज व्हेरी डिफिकल्ट. तुला बाबाला निवडावंसं का वाटलं? मी तुम्हाला उदय काका म्हटलं तर चालेल? हो प्लीज म्हण. तुम्ही म्हणताय ते खरं आहे उदय काका, पण तरी जेव्हा एकच जण निवडण्याची वेळ आली तेव्हा मी बाबूलाच निवडलं. तेच का असं विचारतो मी. सांगणं डिफिकल्ट आहे का बेटा? अजिबात नाही. कुठून सांगू विचार करत होते. मला बाबांचा खूप लळा आहे. असं खरं म्हणजे एका वाक्याचं उत्तरही पुरेसं आहे, पण ते डिसिजन घेताना एवढं एकच वाक्य पुरेसं नसतं ना. मला बाबा जास्ती आवडतो म्हणजे आई आवडत नाही असा विचार कोणी करू नये असं वाटत होतं. मग माझं मन मला बाबाच का जास्ती आवडतो याचा प्रूफ मागायला लागलं. कधी आजीने, कधी शेजार पाजाऱ्यांनी सांगितलेलं मला आठवलं. आम्ही बाळ होतो ना तेव्हा आमची दुपटी बदलण्यापासून पुढे गरम गरम भात भरवणं, आम्हाला अंगाई गाऊन निजावणं सगळं बाबांनीच केलं. म्हणजे इतर मुलांचेही बाबा गरज असताना त्यांना सांभाळतात, नाही असं नाही, पण माझ्या बाबांनी एखाद्या आईसारखं सगळं केलं. त्याने आमचं बेबी सिटिंग कधी ड्युटी म्हणून नाही केलं. त्याच्या प्रत्येक करण्यात माया होती. मग हळूहळू आई सगळंच बाबावर सोपवायला लागली. सतत छोट्या मोठ्या गोष्टीत त्यांची चिडचिड व्हायची. म्हणजे बाबा ऑफिसमध्येही जाणार आणि घरचंही करणार. त्याच्या वाट्याला हे का
मी बाबाची बाजू घेत गेले. डिसिजनची वेळ येत गेली. एकदा ना मी आईचं काय काय आवडतं आणि बाबाचं काय आवडतं अशी यादीच करायला घेतली. म्हणजे उसवलेल्या फ्रॉकला बाबाचं एकसारखे टाके घालणं मला आवडतं. शाळेत काही प्रॉब्लेम आला तर आईचं ओपन हाऊसला टीचरला झापणं आवडतं. आमची एकदा कॉलनेटची ट्रिप गेली होती. तेव्हा ना ऐन घाटात पांडे काकांची जीप बंद पडली. तेव्हा मागे बसलेल्या आईनी स्टेअरिंगचा ताबा घेतला. तिचं असं घाटात बिनधास्त जीप चालवणं मला आवडतं. मला इंजेक्शन देताना ना आईने माझ्या खांद्यावर हात ठेवून मला आधार देणं आवडतं. पण ऑफकोर्स बाबाचं कोपऱ्यात डोळे घट्ट मिठून उभं राहणे तितकंच आवडतं. एकही सुरकुती न पाडता बाबाचं चादर घालणं, दोरीवरच्या कपड्यांच्या एकसारख्या व्यवस्थित घड्या घालून ठेवणे, आईच्या हातची दाल बाटी, बाबाच्या हातचा पिझ्झा अशी यादी करत गेली. रोज त्यात एक एक गोष्ट ऍड करायची. एक दिवस काहीतरी आवरावर करताना बाबाच्या हाती मी लपवलेला तो कागद सापडला. बर. शाळेतून परत आल्यावर त्याने हळूच मला दुसऱ्या खोलीत नेलं. त्याच्या हातात तो कागद पाहून मी गोंधळले. त्याने मला बाजूला बसवलं आणि एक एक करून मला आईच्या आवडणाऱ्या गोष्टींची आठवण करत गेला. त्याने खूप हुशारीने आईचे कमी असलेले पॉइंट्स बाबा एवढेच केले. पुन्हा काहीतरी मदत करायला तो स्वयंपाकघरात लगबगीने गेला. एक सेकंद मी पाठमोऱ्या बाबाकडे पाहतच राहिले. बाबाच का जास्ती आवडतो याचं आता दुसरं कुठलंच प्रूफ मागण्याची गरज नव्हती. आय हॅव चोजन बाबा ओव्हर आई. गॉड ब्लेस यू साजिद. गॉड ब्लेस. विराज ये बस. हा मी करतो एक अर्ध्या तास. विराज मस्त नाव आहे रे. असं तुम्ही सेशनच्या सुरुवातीला सगळ्यांनाच म्हणता का? अरे नाही, खरंच मस्त नाव आहे. आणि सेशन काय सेशन, आपण गप्पा मारायच्यात फक्त. सॉरी, नेक्स्ट मंथमध्ये माझी एक्झाम आहे. मला वाटलं इम्पॉर्टंट सेशन आहे म्हणून आलो. बरं, आपण सेशनच्या ऐवजी कॉन्व्हर्सेशन म्हणूया. हां, बाय द वे तू मला डॉक्टर काका किंवा उदय काका असंही म्हणू शकतोस. नको, मी डॉक्टरच म्हणेन. ॲज यू विश. सो विराज, मी तुझ्या बाबांचा माहिती आहे, फ्रेंड आहे. हां येस, म्हणजे आम्ही कॉलेजमेट्स होतो. काही दिवस एकाच कॉलनीमध्ये राहायचात, माहिती आहे मला. व्हेरी गुड. बाबांशी छान शेअरिंग दिसतंय तुझं. तसं काही नाही. इनफॅक्ट तुमचं यापूर्वी कधी नावही घेतलं नव्हतं. आज तुम्हाला भेटायला यायचं म्हणून काल त्याने थोडे इनपुट दिले. बरं, मग मी भेटायला का बोलवलंय हेही सांगितलं असेल बाबांनी. हो, ॲक्च्युली मी तर टांग मारणार होतो, कारण का ज्या गोष्टीचा काही उपयोगच नाही आहे त्यासाठी वाय शुड आय वेस्ट माय टाईम. अँड वाय डू यू थिंक सो विराज? आय मीन, वाय आर यू सो बिटर? इट्स नॉट मी, द सिच्युएशन इज बिटर. आई कधीच बाबाच्या या प्रपोजलला हवा देणार नाही. हो, ऑफकोर्स. यू नो इट बेटर. आईचा लाडका मुलगा आहे, नाही का तू? असं कोण म्हणालं? आय मीन, आई का बाबा का साजिरी? नाही, तिघही म्हणाले का? नाही ठीक आहे, जाऊ द्या. म्हणजे इफ इट्स नॉट कन्व्हिनियंट फॉर यू, फॉरगेट इट. ते काय ना, सगळ्यांनाच असं वाटतं की मी आईचा लाडका आहे. इनफॅक्ट मीच तसं वाटू दिलं आहे. आईलाही बरं वाटेल ना. आता बघा, साजूने जसं बाबाला निवडलं तसं मीही निवडलं असतं तर आई एकटी नसती का पडली? आणि आय एम द एल्डर सन ऑफ माय मदर.
हाऊ शुड आय लिव्ह हर अलोन? तिचा सगळा कॉन्फिडन्सच गेला असता. अँड कॉन्फिडन्स हाच तर माझ्या आईचा दागिना आहे डॉक्टर. अँड इफ समबडी स्नॅचेस इट, ते म्हणतात ना तशी ती विद्रूप होऊन जाईल. बिईंग दी एल्डर सन ऑफ माय मदर, मला तिला असं लूज होताना बघायचं नव्हतं. आणि साजिरी बाबाच्या कुशीत सेफ होती. सो मी आईवर माझ्या प्रेमाचं छोटंसं छत्र धरलं. हा, छत्र इज अ बिग वर्ड. अमरेला म्हणा ना तुम्ही. अमरेला इज गुड. आणि दोघांनाही खुश ठेवायचं असेल तर somebody has to sacrifice. सो मी माझ्या बाबूचं प्रेम सॅक्रिफाईस केलं. हाऊ सेन्सिबल विराज. किती दिवसांनी बाबू म्हणाल. आई बाबा जेव्हा सेपरेट होतात ना, ते फक्त वस्तूच नाही डॉक्टर, एकमेकांना मारायच्या हाकाही सेपरेट होतात. मी बाबू या हाकेचं पेटंट साजिरीला देऊन टाकलं. कधीतरी त्यांचा FB वरती फोटो पाहिला ना, हॉस्टेलला का राहतोस? मला आईला इमोशनल सपोर्ट द्यायचा होता, पण तिला इंडिपेंडंट पण ठेवायचं होतं. शी शुड गेट अ चान्स टू रिमॅरी. हा, मी हे कधीच तिला जाणवू नाही दिलं. फक्त हेच सांगितलं की हॉस्टेल कॉलेजपासून जवळ आहे, सो मी तिथे राहीन. विराज, आय डोंट नो, म्हणजे होईल न होईल मला माहिती नाही, पण जर आई आणि बाबा पुन्हा एकत्र आले तर तुला आवडेल? तुम्हाला काय वाटतं? खूप आवडेल. थँक्स मला समजून घेतल्याबद्दल. अरे बाप रे, किती जड आहे. Maybe less burdensome than my mental burden. Doctor, what is your reading about me? जेव्हा मला तुझ्याबद्दल सांगितलं गेलं तेव्हा मला तुझ्याबद्दल काहीतरी वेगळं वाटत होतं. आत्ता तू इथे माझ्या समोर येऊन बसलास तेव्हा थोडासा ॲरोगंट वाटलास, पण आता आता मी निष्कर्षाला पोचलोय विराज. दॅट द फर्स्ट इम्प्रेशन इज नॉट नेसेसरली द लास्ट इम्प्रेशन. थँक्यू. गॉड ब्लेस. शशी, अजून एक चहा. निघतो. शशी, येऊ? ये प्लीज कम. हॅलो. अरे किती वर्षांनी बोलणार आहात म्हणे तुम्ही दोघे आज एकमेकांशी. युगल लोटली. अरे बापरे. बोला बोला. मी बोलू? हो.
नीला, साजिरी आता वयात आली आहे. या वयात तिला आईची गरज आहे म्हणून रिक्वेस्ट करण्यासाठी तुला मी इथे बोलवलंय. हक्कांसाठी मी पुरुषासारखा पुरुष असून देखील भांडलो नाही असं वाटतंय ना तुला? फक्त आक्रमकता म्हणजे पौरुष असं का वाटतं तुला? आणि ते तसं असेल तर ते माझ्यामध्ये नाहीये. माझ्यामध्ये माझी सोशी खळवी आई उतरली. मला कोणाशीच भांडता येत नाही ग. आणि काय मिळतं भांडण करून? हक्कांसाठी भांडण करून जर आपली माणसं तुटणार असतील तर त्या भांडणाला काय अर्थ आहे? ही माझी विचारसरणी आहे. आणि ती जर चुकीची असेल तर ती आपल्या मुलीमध्ये झिरपायला नको म्हणूनही तू हवी आहेस तिला हे शिकवण्यासाठी. म्हणजे वाईटपणा परत मीच घ्यायचंय. तू काही बापाचं कर्तव्य पार पाडणारच नाही. मी प्रयत्न करेन, पण मला जर ते जमणार नसेल म्हणजे असं तुला वाटत असेल तर तू हो की साजिरीचा बाप, काही हरकत नाही. मी माझी मर्यादा ओळखली आहे. अच्छा, म्हणजे माझी मर्यादा मी ओळखली नाही असंच म्हणायचंय ना तुला? नीला, माणसाच्या सुद्धा ग्रहांसारख्या बंदिस्त कक्षा असतात. स्वभावाचे परीघ असतात. तुझ्याच वडिलांच्या पायाशी बसून शिकलो मी हे सगळं खगोलशास्त्र. त्या कक्षा जर आपण तोडल्या ना तर अंतराळात भिरकावले जाऊ. माणूस स्वतःभोवती फिरतो, इतरांच्या भोवती फिरतो, मनातल्या मनात. त्याचे आवर्त, दिशा, वेग ठरलेलं असतं. समजत असूनही बदलता येत नाही, बदलू शकत नाही. प्रत्येकाची मातीच वेगळी. मी माझ्या मातीच्या मर्यादा ओळखल्या. नीला, तुला हे अपयशावरती पांघरून वाटेल, पडखाव कृतीचं समर्थन वाटेल, पण तसं नाहीये. समर्थन करण्यासारखं मी काहीही वाईट केलेलं नाहीये. तू जशी आहेस तशीच मला हवी आहेस. फक्त तू मलाही समजून घ्यावंस एवढीच माफक अपेक्षा आहे. तू तुझी कक्षा सांभाळ, मी माझी सांभाळतो. हा, काय गोड क्षण आहे. काय गोड क्षण आहे. नीला बघ, त्याच्या हातून रुमाल कसा सहजपणे काढला गेला. म्हणजे मी समोर नसतो ना त्याने तुला चक्क जवळ घेतलं असतं. विसरते आता. जवळ घ्यायला मी काय त्याची लाडकी लेक नाहीये. अगं, तू पुढाकार घेतला असतास. एकूण एकच. आणि त्याचं जवळ घेणं म्हणजे फार तर फार हात हातात घेणं. पण त्यानंतर तुला आश्वस्त वाटतं असं तूच म्हणायचीस ना? ते फार पूर्वी. काय फार पूर्वी? म्हणजे तुम्ही मगासपासून डायलॉग मारताय एकमेकांना भेटून, एकमेकांशी बोलून, युग लोटली वगैरे, पण मला असं काही वाटत नाही. अगदी काल परवापर्यंत तुम्ही एकमेकांशी बोलत होता असं वाटतंय. खरं सांगू का, तुम्हाला दोघांनाही माझी गरज नाही. तुम्ही चक्क माझा वेळ वाया घालवताय. तसं नाही उदय, खरंच. तुला जर आधी भेटले नसते तर आज या खुर्चीवर बसले नसते मी. सोड. काय होतं माहिती का नीला, आपण उगाच कधी कधी आपल्या पूर्वग्रहांच्या वावटळीत अडकतो आणि मग आपल्याच प्रश्नाकडे आपल्याला अलायदा होऊन बघताच येत नाही. तुमच्या दोघांचंही ग्रहताऱ्यांशी नातं आहे म्हणून सांगतो, जरा पूर्वग्रहांच्या कक्षेबाहेर दुर्बीण लावा आणि बघा, शुक्राचा तारा नक्की दिसेल. नाही, पण शशी म्हणतोय तसा मी नक्की पॉझिटिव्हली विचार करेन. हां, पण चांगली आई बी होणं मात्र जमेलच याची काही गॅरंटी नाही. फर्स्ट क्लास. दॅट्स लाईक नीला. ऑल्सो आय हॅव टू गिव्ह बोथ ऑफ यू अ कॉम्प्लिमेंट. मी तुमच्या मुलांना भेटलो, साजिरी आणि विराज. काय गोड पोर आहेत. दोघंही अत्यंत हुशार, अत्यंत समजूतदार आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचं तुमच्या दोघांवरही तितकंच प्रेम आहे. उदय, कसं थँक्स म्हणू मी तुला? खूप चांगला वागलोय मी तुझ्याशी, त्यामुळे परत कोणी विचारलं तर मी तुझा बरा मित्र आहे असं सांग सगळ्यांना.
जाणार कसे आहात? तुझी बुलेट असेलच. नाही रे बाबा, बार पेलत नाही आता. माझी स्कूटर आहे ना, भार पेलायला मागची सीट रिकामी आहे. ए, मी मागे बसणार नाही हं. हा, तू मागे बस, स्कूटर मीच चालवणार. होई मन शुद्ध तुझ. नमस्कार. आज आत्ता आपण जो मनशुद्ध तुझाचा 13वा भाग बघितला, तो आपल्या पहिल्या सीझनचा शेवटचा एपिसोड होता. म्हणून खास तुमच्याशी बोलण्यासाठी मी इथे ABP माझाच्या स्टुडिओमध्ये आलो आहे. ABP माझा वाहिनीच्या सगळ्या प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार मानतो आम्ही सगळे. हे आभार आम्ही संयुक्तरित्या मानतो. ABP माझा वाहिनी, जिगीषा क्रिएशन्स, ही मालिका लिहिणारे लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, कलाकार या सगळ्या टीमच्या वतीने खरंच मनपूर्वक आभार. कारण जेव्हा सुरुवातीला ठरलं की असं आपण काहीतरी करूया, तेव्हाची धडधड, उत्सुकता, हुरहुर आणि जे वाटणं होतं ते 100% उतरल्याचं समाधान आज तुम्ही दिलेल्या म्हणजे प्रचंड प्रतिसादावरनं आम्ही असं म्हणू शकतो की आपली मालिका थेट पोचली तुमच्यापर्यंत. विशेषतः या 2 वर्षाच्या कठीण काळामध्ये आपल्याला आपल्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता आणि आपल्याला खूप अस्वस्थ वाटत होतं. ही अस्वस्थता अनेक मानसिक आपल्या प्रतिक्रिया आणि त्याच्या आजारांना तोंड देणाऱ्या किंवा आमंत्रण देणाऱ्या सुद्धा होत्या. आणि ह्या सगळ्यांचा विचार करताना काही बेसिक मूलभूत 13 गोष्टी घेऊन आपण ही मालिका लिहिलेली होती. याला अजून कितीही होऊ शकतं आपल्याला माहीत होतं पुढे, पण हे वर्क होताना, हे वर्क होतं आहे का, हे पोचतं आहे का, हे करताना एक प्रकारचं सगळ्यांच्या डोळ्यासमोर प्रश्नचिन्ह होतं. पण आजच्या या सगळ्या तुमच्या 3 महिन्याच्या कालावधीनंतर, या 13 भागांच्या प्रचंड प्रतिसादानंतर आम्ही खरंच खूप समाधानी आहोत की जे वाटलं होतं, जे ठरवलं होतं, ज्यासाठी नियोजन केलं होतं, ते सगळं फार चांगल्या पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोचलं. उत्तम कलाकारांची साथ मला मिळाली, उत्तम लिखाणाची जोड मला होती आणि ABP माझाच्या चॅनलच्या थ्रू मी हा आशय संपूर्ण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकलो. या प्रतिसादामध्ये गंमत अशीही झाली की सतत विचारणं होते की तुम्ही सेकंड सीझन करणार ना? तर तुम्हाला आनंदाची बातमी देतो की आनंदाची बातमी म्हणजे या विषयावरचं काम करत असताना आनंद होण्यापेक्षा आपल्याला अजून काहीतरी साध्य करायचं आहे. पण आम्ही नक्की प्रयत्न करतो आहे. आम्ही तुमच्यासमोर सीझन 2च्या स्वरूपात येऊ, जेणेकरून तुमच्या दिलेल्या प्रतिसादाचा आम्हाला पण तो खूप चांगल्या पद्धतीने ज्याला आपण म्हणतो सर्जनशील उपयोग पुढच्या सीझनसाठी करून घेता येईल. एक फार गंमत वाटली की साधी गोष्ट आहे की आपल्याला एका TV वेळापत्रकात उद्या बातमी असो, माझा कट्टा असो, आरोग्यविषयक कार्यक्रम असो किंवा शेअर मार्केटची बातमी असो, याला आपण विशिष्ट वेळात TV समोर बसून आपल्याला बघायला लागतं. पण आत्ता आपल्याच YouTube चॅनलमुळे, OTT प्लॅटफॉर्ममुळे किंवा आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे आपल्याला हे सलग बघता पण येण्याची जी एक संधी मिळाली आहे, त्याचा लाभ खूप मोठे प्रेक्षक उचलताना दिसत आहेत. सीझन 2 येण्यापूर्वी मी या सगळ्या प्रेक्षकांना, उरलेल्या प्रेक्षकांना अशी विनंती करीन की तुम्ही जरूर, ज्यांचे राहिले असतील, मधले काही भाग सुटले असतील किंवा सलग बघण्याची परत जर तुम्हाला एक आनंद घ्यायचा असेल किंवा समाधान मिळवायचं असेल, तर हे सलग पण तुम्ही YouTubeवर बघू शकता. होई मन शुद्ध तुझ, हलताना मन फांदी, ओळणाऱ्या पुन्हा मंदी, सावल्यांची हिरवी नांदी. होई मन शुद्ध तुझ. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.